स्वप्नांना आकार देणारी तू, जिद्द ठेवणारी तू, हार न मानता तुझीच तू राहा. गुड मॉर्निंग, नमस्ते. सो ओजसचा आज डान्स परफॉर्मन्स आहे आणि तो जिथे डान्स क्लासला जातो तिथून आज त्याचा परफॉर्म आहे. तर त्या क्लासमधून फर्स्ट परफॉर्म आहे, तो सुद्धा शिवाजी मंदिरलाच आहे. लास्ट टाइम त्याचं ॲन्युअल फंक्शन झालं ते सुद्धा शिवाजी मंदिरलाच होतं. सो आय एम ब्लेस्ड की त्याला लहानपणीच इतका मोठा स्टेज शेअर करायला मिळतं, म्हणजे त्यानिमित्ताने याचा कॉन्फिडन्स गेन होईल. तर सेम ॲज मी खूप एक्सायटेड पण आहे. आज थोडी कमी नर्वस आहे कारण की त्यांनी पहिल्यांदा शिवाजी मंदिरला स्टेज परफॉर्म केला होता. सो आज मी कमी नर्वस आहे. पण आज मला लेट खूप झालेलं, मला 10:15ला निघायचं आणि आता 9:45 होतं. ओजसचं सगळं आवरायचं आहे, माझं सगळं रेडी करायचं आहे. सो स्टे ट्यून. फायनली आमचा डान्सर बॉय रेडी झालेला आहे. हॅलो ओजस, हँडसम ओजी. चल, थँक्यू ओजस, थँक्यू. चल. ओला आता बुक केली आहे. आता आपण कुठे चाललो? चाललो खाली. चाललो ना आपण आता. फायनली ही ओजसची डान्स पार्टनर नाही आहे, ओजसच्या डान्समध्ये पण आहे, आमच्याच बिल्डिंगमध्ये राहते. सो लेट झाला आहे पण ठीक आहे, 15 मिनिटच लेट होईल. हॅलो हॅलो. या तिथे उभीन घेतले. हॅलो. ओला येतेस? चाल, आहे माझ्या जागा. तू कशी जाते? ते येतात मिस्टर तुझे? मग अच्छा, गाडी घेते. मग तुला येताना बरं पडेल ना डायरेक्ट. अच्छा वहिनी, ओके. ओलामध्ये जर कोणी येत असेल तर पाठव. आता येईल ओला. बाय बाय. लंकीज दे लवकर, लंकीज दे लवकर. चलो बाय. काय झालं? चल. फायनली आता ओला पकडली आहे. ॲक्च्युली 11 वाजता तिथे टच व्हायचं होतं आम्हाला, बट ठीक आहे, ॲज युजल थोडा तरी लेट होतोच. बट ठीक आहे, 15 मिनिटात आम्ही पोहोचून जाऊ. आणि आता ॲक्च्युली आम्ही दोघंच जाणार होतो, ओजस आणि मी. पण ओजसची एक फ्रेंड आहे, फ्रेंड म्हणजे दीदी आहे त्याची, ती खूप मोठी, ओजस फार लहान आहे, एकाच क्लासमध्ये आहेत. सो ती आज माझ्यासोबत आली आहे. सो थँक गॉड ती भेटली, तर जरा ओजसला पण कम्फर्टेबल आता होईल. त्याला माहिती पडलं की ॲना दीदी पण आहे आणि तो तिच्यासोबत फार कम्फर्टेबल आहे. सो रेडी करताना मला शूट करायला नाही भेटलं कारण की ॲज युजल खूप धावपळ असते. पहिला असं व्हायचं की म्हणजे कुठे जाताना एकदम प्रॉपर मेकअप असायचा, बट आता तसं नाही करता येत. फक्त लिपस्टिक लावली की हेअर टाय केले की निघाले का नाही. लबाड, कोण हसतंय, कोण हसतंय. सो आता आय होप सो सगळ्यांनी डान्स छान करते. ओजस पण करेल, आता तो फ्रेंडली झालाय. सो बघू, स्टे ट्यून. इथे बाबू, इथे. आता मी पोहोचली आहे इथे. ओजसला मी हँडओव्हर केलंय अक्षयकडे आणि मी इथे ऑडियन्स मध्ये बसली आहे. सो आता मी वेट करते त्या लोकांचा परफॉर्मन्सचा. Dum
والله خوش رقصة يا اخي تفوز تفوز عندي خوش فصلة يا اخي تفوز تفوز والله خوش رقصة عندي لك رقصة قوية يا الحبيب سمع صبوحة خطبها نصيب مكانك شنو بتعطيها كف وهز شدك عين خليك شبيب عطني رقصة بفريسة زيد عليها شوي عندي بيزة حكي المهتر اللي عارفة تصيده سوي لي وقفة انا هيبة معي اسوي رقصة بياض جيب لي واحد كرك يلا بياض طق سيارة بوليس يلا يلا سوي لي رقصة ثانية رقصة المطرب ولا سكة في مالي تفوز عندي خوش فصلة يا اخي تفوز تفوز والله خوش رقصة يا اخي تفوز تفوز عندي خوش فصلة يا اخي تفوز تفوز والله خوش رقصة حلو حلو زين مكانه حلو ديكوريشن ماله حلو سوي رقصة المارشميلو ربعنا هالفوق كله كامل كلو رفيجي بايخ كتفك اني هزه نظام والليل مش في عبوري يا ولد احنا شايلين هالليله يبا شي اقول عطني رقصة طقلي سناي اقول عطني رقصة كلمة تاي اقول سوي رقصة هلو باي زد الشكر وايد وانا اشرب لي شاي يا اخي تفوز تفوز عندي خوش فصلة يا اخي تفوز تفوز والله خوش رقصة يا اخي تفوز تفوز عندي خوش فصلة يا اخي تفوز تفوز والله خوش رقصة يا اخي تفوز تفوز عندي خوش فصلة يا اخي تفوز تفوز والله خوش رقصة يا اخي تفوز تفوز عندي خوش فصلة يا اخي تفوز تفوز والله خوش رقصة. फायनली डान्स झाला आहे ओजीचा आणि ग्रुपचा. अक्षयने खूप छान कोरिओग्राफ केलेला आणि खूप बिंदासपणे सगळी मुलं नाचली. सो असं होतं की आता तर धगधग नव्हती, अजिबातच धगधग नव्हती. तरीसुद्धा जेव्हा अनाऊन्स केला की अक्षय सरांचा डान्स आहे तेव्हा पुन्हा असे बटरफ्लायज व्हायला लागले. आणि जेव्हा मी ओजसला स्टेजवर बघितलं तेव्हा खूपच छान वाटलं, खूप मस्त केला. आपण त्यांना ब्लॉगमध्ये घेऊया. ते छान कोरिओग्राफ केला अक्षय आणि ओजसनी पण खूप छान केला. थँक्यू थँक्यू बोल थँक्यू खूप मस्त केला, खरंच खूप आवडला, खूप छान आवडला. तुला कसं वाटला? मस्त केला ना ओजीने डान्स मस्त मस्त फुल एनर्जी, खूप खुश खूप खुश. थँक्यू सो मच. हॅपी इकडे बघ हॅपी येस. फायनली डान्स झाला आहे आणि आता मी घरी चाललोय. जितकं मला भेटलं शूट करायला तितकं मी शूट केलंय, तितके मुमेंट्स कॅप्चर केलेत. सो ओव्हरऑल सगळ्यांचा परफॉर्मन्स खूप छान झाला आहे. ओजूने पण मस्त केला. मला थोडी भीती होती बिकॉज त्याची तब्येत डाऊन होती. सो मला हे होतं की तो स्टेप सगळं करतो पण त्याला ती एनर्जी येईल की नाही येईल ते मला माहिती नव्हतं. सो त्याने मी खूप हॅप्पी झाली आहे. सो त्याने पण खूप छान केलं आहे. येस हां 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 लबाड 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 आहेस तू, लबाड आहेस तू, लबाड आहेस. सो हिला प्रश्न पडला मी काय करते. हाय अजून यासाठी मी खूप हॅपी झाली आहे कारण की सगळी मोठी मुलं होती आणि ओजस इतका लहान होता, एकदम लहान होता. तसा ओजस फक्त 3.5 वर्षाचा आणि त्या सर्व मुलांना त्यांनी लहान असून इतकं त्यांनी मॅच केलं. सो आम्ही अजिबात लाजला नाही एवढी ऑडियन्स बघून. सो तेच मला खूप प्राऊड वाटतं आणि खरंच म्हणजे मी सारखी बोलते की अक्षयने खूप चांगलं ट्रेन केलं त्याला कारण की खरंच लहान मुलांना ट्रेन करणं, लहान मुलांना समजवणं इतकंसं इझी नसतं. सो वेल डन ओजस अँड थँक्यू अक्षय.